काय आहे तुझं? कशाला माझ्या मागे मागे फिरतोयस? लहान नाही मी, एकटी जाऊ शकते. हो माहितीये मला तुम्ही लहान नाही येत ते. काय बालिशपणा लावलाय? ही नाही घाबरत कोणाला. नक्की आता काय बोंबलून सांगू तुला? जशी तुमची इच्छा. मला माहितीये तुम्ही कोणालाच घाबरत नाही, उलट लोकच तुम्हाला घाबरत असतील, पण या गल्लीतले कुत्रे तुम्हाला घाबरणार नाहीत. खरंच सांगतोय, खूप डेंजर कुत्रे तिकडे. हा ठीक आहे ना, मी नाही घाबरत कोणाला. तो इडली सांबार ऐका ना. नाही मला माहिती तुम्हाला आप्पांचं खूप टेन्शन आलंय, पण आता एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून वाचले ना ते महादेवाच्या कृपेने. मग आता महादेवाच्याच कृपेने ते कोमातून पण बाहेर येतील, आणि आधी जसे होते ना एकदम टकाटक ठणठणीत, तसे एकदम चालू फिरू लागतील. नका टेन्शन घेऊ. आणि काय ना, चांगल्या माणसांसोबत नेहमीच चांगलं होतं, आणि तुमचे आप्पा तर एक नंबर भला माणूस आहेत. हा आता फक्त तुम्ही त्यांची मुलगी वाटत नाही. काय? ही नो सोड. पिंट्या पिंट्या शांत शांत. तू माझ्यावर भुकतो, मला ओळखलं नाही तू? अच्छा अच्छा, मॅडम वर भुकतोय. ए आता इथून पुढे भुकायचं ना, नीट चेहरा बघून ठेव. चेहरा लक्षात ठेवायचा काय नाही, म्हणजे या शहरात नवीन आहेत त्या, पण अशाच रात्री अपरात्री भटकत असतात. काय नाही नाही, चांगले आहेत, मनाने चांगले आहेत त्या. जरा रागावर कंट्रोल नाही. राग आला ना नाकावर असे नाक लाल होतं, नाक. हा असे डोळे बाहेर येतात, मांजरासारखे असं पंजा काढतात, पण चांगले आहेत त्याच्या मनाने. ओ इडली सांबार, ओ थांबा. शक्ती, अम्मा शक्ती, अम्मा कुठे होतीस तू? अम्मा अगं काही नाही, ते जरा काम होतं म्हणून बाहेर गेले होते. आणि अगं अजून तू जागी आहेस? चल चल आपण झोपूयात. शिवा, अरे कुठे गेली होती तेही एवढ्या रात्री? काय काम असतं म्हणते मी. अम्मा खरं सांगू का, मला पण काही माहिती नाही. तुम्ही त्यांनाच विचारा. मी फक्त त्यांना सोडायला आलो होतो. बरं अम्मा, खूप रात्र झाली, तुम्ही जाऊन झोपा. नाना पण माझी वाट बघत असेल. हा मी येतो. गुड नाईट. गुड नाईट. शिवाला पण काही माहित नसतं. कुठे गेली असेल ही रात्री? काहीतरी गडबड दिसते. शक्ती, काय झालं? कुठे होतीस तू? शक्ती, काय झालं? काय विचारते मी? तुझे आप्पा घरी नाही, मी एकटी असते. मला काळजी वाटते बघ तुझी. आणि एवढ्या रात्री कोणी वॉकला जातं का? हे बघ, तू मला आता काहीतरी फालतू कारण देऊ नकोस. हा, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितले असतात मी. तू मला खरं खरं सांग बघ, कुठे गेली होतीस? रोज रात्री कुठे जातेस तू चालायला? बोल ना. मग मला ना काही कळतच नाहीये. मला असं वाटतंय मला झोपेत चालायचा आजार झालाय. म्हणजे बघ ना, परवा मी अशीच झोपेत घरातनं बाहेर चालत गेले. तुला आणि अप्पांना जाग आली म्हणून मी शुद्धीवर आले, आणि आज पण मी अशीच घराबाहेर चालत गेले. मला काय होतंय कळत नाही. काहीतरी नवीनच सुरू झालंय ग अम्मा. अगं त्या दिवशी तर मी त्या प्रिन्स निखारगेंच्या बंगल्यासमोर जाऊन उभे राहिले होते, आणि आज तर मी त्या शिवाच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. मी झोपते, मी जागी होते, मला तंद्री लागते, मी कुठेतरी चालत जाते, मला शुद्ध येते, आणि मग मी परत घरी येते. अम्मा काय होत आहे ग सगळं? मला खरंच काही कळत नाहीये ग. अयो शक्ती, अम्मा हे खरंच खूप विचित्र आहे बघ. नाही म्हणजे परवापर्यंत तुला देवी दिसायची, भास व्हायचे, आणि आता तू
झोपेत उठून चालायला लागली. आई जगदंबे, माझी पोरगी अशी झोपेतून उठून चालते बघ. ते खूपच भयंकर असते. तिची काळजी घे, तिचं रक्षण कर देवी. अम्मा, हे सगळं नको करू, मला नाही आवडत. शक्ती, तुझं हे विचित्र वागणं मला पण आवडत नसतं बघ, पण मी झिडकारून नाही लावत. गुपचूप लावून घे. मग देवी आईची कृपादृष्टी असते आपल्यावर. शिवाच्या मदतीनं का होईना तिने तुला सुखरूप आणून सोडलाय घरी. आता आई जगदंबेचा अंगारा लावलाय ना तुला, सगळं नीट होईल बघ. बर, पण मी काय म्हणते शक्ती, तुझं हे झोपेत चालायचं प्रकरण कशामुळे असेल? मलाही काही कळत नाहीये ग. पण एक गोष्ट मात्र नक्की, मला कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे. तर थोड्या दिवसात वेळ लागेल बघ मला. अय्यो शक्ती, ते सगळं राहू दे बघ. मी काय म्हणते, घराला आतून कुलूपच लावते, म्हणजे माझ्या जीवाला घोरच लागणार नाही आणि तू घरातून झोपेतून बाहेर जाऊच शकणार नाहीस बघ. काय ग, तुम्ही पुन्हा भास झाला वाटतं. पण ना भद्रा, नको नको ते विचार करतेस, भास होतात आणि नंतर घाबरतेस. तुम्ही एवढा वेळ का जागे होतात? रूम मध्ये पाणी नव्हतं, तहान लागली होती, पाणी प्यायला गेलो होतो. कुठलीही सावली बघितल्यावर तू घाबरणारेस का?